आता आम्ही आलो आहे कोर्टामध्ये आणि आज तारीख आहे माझ्या मुलाची कोर्टाची। मी काय विचार केला आणि काय झालं माझ्या। हॅलो, शुभ सकाळ, जय महाराष्ट्र, कसे आहात तुम्ही? तर सकाळी सकाळी लाडू बसली, जय श्रीराम जय श्रीराम। बघा आंघोळ वगैरे झाली आणि लाडू तयार आहे। बघा काय पाहिजे? चीनी, तिला पाहिजे आहे साखर। साखर खाते, साखर कोण? सगळेच पोरं खातात साखर, प्रत्येकाच्या घरामध्ये पोरं साखर मागतात खायला। तिला मी बघा थोडीशी डब्यात देते साखर। घे साखर। आणि आज जरा उठली आहे लवकर। आज माझ्या मुलाची तारीख आहे कोर्टामध्ये, त्याला घेऊन जायचं आहे मला। वकिलाचा फोन आला होता, तुमची तारीख आहे, तुम्ही आज कोर्टामध्ये लवकर या। तर आता आम्ही निघालो आहे, आवरून वगैरे लाडवलं, आता लवकर आवरला आहे। तिला मी नाश्ता वगैरे देते आणि मी निघते आता कोर्टात। चला बघू काय होतं काय नाही। आजच्या तारखेनंतर, आज तारीख आहे कोर्टाची आणि तारखेनंतरच आज डिसिजन घेणार आहे मी की मला इथून कधी निघायचं आहे। चल ये लवकर, लवकर ये, चल मला वेळ होते बाळा, जायचंय मम्मीला बाहेर। चल लवकर ये ना गवाळा, तू गुड गर्ल ना? गुड गर्ल आहे का नाही मम्मीची? जब मैं कट्टी कट्टी कट्टी, सगळ्यांनी लाडूची कट्टी करा। लाडू आली बघा, मी तिला उचलून आणली। हे बघा आता लाडूला नाश्ता खाऊ घालते, ठीक आहे चला। आणि हिला जेवण घातल्याशिवाय माझं निघणं होत नाही घरातून। मग नंतर सारखे फोन येतात, मम्मी भूक लागली, आणि कुणाच्याच हाताने काहीच खात नाही ती, माझ्या हातानेच खाते। त्याच्यामुळे मला तिला खाऊ घालूनच जावं लागतं कुठे जायचं असलं का, हो की नाही? हा म्हणती, हा आजीच्या हाताने खायचं, मामीच्या हाताने खायचं बाळा। बघा कचऱ्यावाला आलाय, सांगायची गरज नाही पडत, स्वतः करते। एक बादली अगोदर आणून ठेवली होती, आता इथंच बसणार ना गाडी येईपर्यंत कचऱ्याची। कुठे आहे कचऱ्याची गाडी? अजून नाही आली। तर आता मी कोर्टात निघाली आहे मुलाला घेऊन। आता आम्ही आलो आहे कोर्टामध्ये आणि आज बघूया काय होतं। आणि तर चला जाऊया। तर तारीख झाली आहे कोर्टाची आणि मी सगळ्या रस्त्याने रडत घरी गेले, मला खूप टेन्शन झालं। तर मी आली आहे घरी कोर्टामधून आणि आज खूपच मोठा प्रॉब्लेम झालेला आहे कोर्टामध्ये। खूप मोठा विषय आज झाला आहे। विषय असा आहे, वकिलाशी माझं बोलणं झालं आणि आज तारीख होती, तारखेला मुलाला उभं केलं कोर्टामध्ये। तारखेला उभं केल्यानंतर हजेरी वगैरे लावली त्यांची आणि वकिलाला मी सांगितलं होतं की सर मी जास्त दिवस इथे थांबू शकत नाही, मला जायचं आहे घरी माझ्या। तर काय करता येईल, कसं करता येईल, मुलाला इथे ठेवता पण येत नाही, त्याला मला घेऊन जायचं आहे। आणि मी तुम्हालाही बोलले होते की माझ्या मुलाला मी सोबत ठेवणार आणि मी त्याला घेऊन जाणार। पण प्रॉब्लेम असा आहे की पुन्हा लगेच तारीख पडली आहे 22। तर 22 तारखेला त्याला पुन्हा जायचं आहे कोर्टामध्ये। तर आता 10 दिवस बाकी आहे 22 तारखेला। त्यामुळे मी म्हटलं की 10 दिवसाकरता थांबून घेऊया, बघूया 22 तारखेला काय होतं काय नाही। तर आणि दुसरी गोष्ट, भावाची तब्येतीचं पण तुम्ही सगळ्यांनी मला खूप सारे कमेंट केले होते की तुमच्या भावाची तब्येत कशी, तुम्ही लक्ष द्या, हॉस्पिटलला घेऊन जा। पण त्याची तब्येत आता सध्या बरी आहे, त्याला आम्ही हॉस्पिटललाही घेऊन गेले होते। आणि ॲक्च्युली मी हॉस्पिटलचा व्हिडिओ नाही बनवला कारण की त्याच वेळेस नेमकी माझा मोबाईलचा थोडासा इश्यू झाला होता, लाडूने मोबाईल फेकला होता आणि 1 ते 2 दिवस माझा फोन बंद होता। त्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये काही व्हिडिओ शूट नाही केला। तसं त्याची तब्येत एकदम बरी आहे। तुम्ही कालच्या बर्थडेमध्ये माझ्या भावाला बघितलं असेल, तो एकदम बरा आहे तब्येतीने वगैरे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे।
पण टेन्शन आहे फक्त आता या मुलाचं. आता थोडंसं टेन्शन मला उलटं कमी आहे, कारण की माझा मुलगा ॲक्च्युली माझ्यासोबत तर आहे. जेव्हा तो आतमध्ये होता तेव्हा मी किती रडायची, किती तुम्ही बघितलं असेल, तेव्हा मला किती टेन्शन होतं त्यावेळेस. तर बायका असं तर 24 तास त्या यूट्यूबला येऊन रडल्या असत्या. बऱ्याचशा अशा यूट्यूबर आहेत, त्यांना फक्त पॉईंट पाहिजे रडायला यूट्यूबला. मला नाही वाटत तसं काही. तर सारखंच काय रडायचं. वाटतं थोडंसं वाईट वाटायचं त्यावेळेस, मला वाईट वाटायचं मला. पण मी असं कंट्रोल नाही का असं मनाला, की नाही आपल्याला आपणच जर खसून गेलो तर कसं होणार. आणि ॲक्च्युली मी जास्तच रडले किंवा खूप टेन्शन घेतलं तर मी आजारी पडते, माझा BP लो होतो. त्यामुळे मी नेहमी स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करते. आणि तुम्ही बघितलं असाल मी किती वेळा कोर्टामध्ये गेले आले, कसं मुलाला सोडवलं. शेवटी मी एकटी उभी होती, त्याचा एकही मित्र नाही आला. आता 50 मित्र येतात माझ्या मुलाला भेटायला, पण त्यावेळेस एकही मित्र आलेलं नाही आहे. हीच रिॲलिटी आहे दुनियाची. सगळं जे पण त्याला सोडवलं आहे, जे पैसा खर्च केला आहे, तो फक्त आणि फक्त आईने केलेला आहे. कोणी नाही आलं, नातेवाईक नाही आले ना, मित्र आले, कोणीच नाही आलं. माझ्या लाईफमध्ये आत्तापर्यंत एवढे प्रॉब्लेम्स आले. माझे दोन्ही मुलं, लहानाची मोठी मी एकटीने केली आहे, एकटीने, लहानाची मोठी. ठीक आहे ना. मला कोणी मदत केलेली नाही आत्तापर्यंत, कोणीच मदत नाही केली. कोणाचा 1 रुपया मी आत्तापर्यंत घेतलेलं नाही. नातेवाईकांचा तर काही विषयच नाही आहे. ठीक आहे. नातेवाईकांनी तर मला कधी 10 दिवस म्हणले की तू आमच्या घरी येऊन राहा. माझे नातेवाईक असे, त्याच्यामुळे मी नातेवाईकांना मायनस करून चालते माझ्या लाईफमधून. नातेवाईक फक्त बोलायला येतात. नातेवाईकांचं कसं असतं, अशी व्हिडिओ बनवती, तशी व्हिडिओ बनवती, कशाला अशी व्हिडिओ बनवतात, हे नातेवाईकांचं काम आहे. हो की नाही. पिन करायचं, डिमोटिवेट करायचं समोरच्या व्यक्तीला, असं लोकांचं काम असतं. पण मी कुणाकडेच लक्ष देत नाही. मी सगळ्यांकडे लक्ष द्यायचं सोडून दिलेलं आहे. यूट्यूबला आलो आहेत, जे आहे ते रिलेटेड दाखवणार, जे आहे ते लाईफ मी यूट्यूबला शेअर करणार. आणि आता मला कुणाशी काही फरक पडत नाही. कुणाला काय बोलायचं तेवढं बोलून घ्या. मी डोक्यातनं सगळं काढून टाकलेलं आहे की हा काय बोलल, तो काय बोलल, तो काय बोलल. हा जर विचार केला असता ना, मला यूट्यूबचं जो पेमेंट आला ना, तो मला कोणी दिला नसता आणून घरी नातेवाईकांनी. अरे कोणी आज 1000 रुपये कोणी मागितलं तर कोणी म्हणत कोणी देत नाही लवकर, आणि दिले तर कधी देणार, 50 फोन करणार, कधी देणार माझे 1000 रुपये. अशी तर लोक आहेत. आणि दुसरी गोष्ट, मी एवढा प्रॉब्लेममध्ये आहेत. आता माझ्या मुलाला मला घेऊन जायचं, परत तारखेला इकडं आणायचं. आता कोलकाता काय जवळ नाही, तुम्हाला माहिती असेल. जायला 2-3 दिवस लागतात ट्रेननी, आणि समजा फ्लाईटने जरी आलो तरी अख्खा पूर्ण दिवस लागतो. आणि फ्लाईटला पैसेही खूप लागतात. जवळजवळ एका माणसाला 10,000 ते 15,000 रुपये तिकीटाला लागतात. आणि असं तुम्ही किती वेळा येणार ना, किती वेळा येणार. तर बरेचसे 2-4 नातेवाईकांना मी विचारलं की माझ्या मुलाला ठेवतात का तुम्ही, तर नातेवाईकांनी मना केली. नाही बोलले, नाही होऊ शकत म्हणजे नाही का, असं आम्ही तुमच्या मुलाला नाही ठेवू शकत, की आमचेच आम्हाला प्रॉब्लेम आहेत, असं तसं. बरेचसे 2-4 नातेवाईकांना मी फोन केला होता. ठीक आहे ना, कुणाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे, नका ठेवू, माझी वेळ निघूनच जाईल. माझी वेळ काही बसून राहणार नाही आहे. हो की नाही. माझी वेळ निघूनच जाईल. कधी ना कधी सगळ्यांवर वेळ येणार आहे. हो की नाही. तू आता काय होतं काय नाही, 22 तारखेला आपल्याला माहितीच पडेल. मी तुम्हाला सांगलच काय झालं काय नाही. तर माझे नातेवाईक असे आहेत की त्यांना मी त्यांच्या वेळेला इतकी सपोर्ट केलेली आहे, इतकी मदत केलेली आहे माझ्या नातेवाईकांना. असे माझे भरपूर नातेवाईक आहेत. ठीक आहे ना. पण माझ्या वेळेला मला कोणी साथ दिलेली नाही आहे. कुठल्याच नातेवाईकांनी मला साथ दिलेली नाही. पण माझ्याकडनं मी प्रत्येक वेळेस, जाऊ दे ना, नाही दिलं तर देव आहे ना बघणारा, वरचा देव बघणारा आहे. ठीक आहे ना. देव बघून घेत असतो. ठीक आहे ना. आज मला वेळेला कोणी मदत करत नाही ना, तर त्यांना वेळेला देव दाखवून, मला काय दाखवायची कोणाला गरज नाही आहे, त्यांना आपोआप देव दाखवतो. तर ठीक आहे, आजचा हा ब्लॉग मी इथे स्टॉप करते. आता मला काय बोलू काही समजत नाही आहे, त्यामुळे ठीक आहे. बाय 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 बाय. बघूया काय होतं काय नाही, मी शेअर करत तुमच्यासोबतच. बाय बाय.